नवीन शिकाऊ सुद्धा सहज करतील असे हे पौष्टिक आणि बनवायला सोपे, चवीला अप्रतिम असे 4 पटीने फुलणारे नागलीचे पापड कसे करायचे याची रेसिपी आज आपण बघत आहोत। बघू शकता मस्त असे खुसखुशीत पापड होतात। तुम्ही देखील नक्कीच करून पहा। नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मोजक्या साहित्यात झटपट होणारी चविष्ट रेसिपी कशा प्रकारे करायची हे बघत आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याच्या आधी माझं एक छोटंसं तुम्हाला निवेदन आहे। रेसिपी जर का तुम्हाला आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, आपलं हे देवदर्शन किचन चॅनल तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद। चला रेसिपीला सुरुवात करूया। मी या ठिकाणी 2 किलो ही नागली घेतलेली आहे। यालाच काही भागामध्ये रागी म्हणतात, काही भागामध्ये नागली म्हणतात, तर काही भागामध्ये नाचणी म्हटलं जाते। तर अशा प्रकारची ही नागली असते। तर या ठिकाणी मी तुम्हाला हे पापड 2 किलो प्रमाणामध्ये दाखवत आहे। बघू शकता तुम्ही जवळून सुद्धा अशा प्रकारची ही मोहरी असते ना, मोहरीपेक्षा थोडीशी जाड असते आणि लाल रंगाची असते। तर ही खूप पौष्टिक अशी असते लहान मुलांसाठी, तर अतिशय पौष्टिक असते ही नागली। तुम्हाला माहितीच असेल, लहान मुलं असताना आपण त्याला नागली सत्व वगैरे खाऊ घालत असतो। तर घेतलेली नागली आधी स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर ही नागली आपल्याला धुवायची आहे। तर नागली धुत असताना त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने चोडून घ्यायचं आहे। बघू शकता खूप काळपट पाणी निघते यातलं, कारण माती धूळ वगैरे असते ना, त्यामुळेच। साधारण 6 ते 7 पाण्याने, म्हणजे 6 ते 7 वेळेस पाण्याने ही नागली मी धुवून घेते। बघू शकता घाण पाणी काढायचं आहे आणि नवीन पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी स्वच्छ पाणी येईपर्यंत ही नागली आपल्याला धुवायची आहे। नागली धुत असताना मी आधी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे हाताने हलवत घ्यायचं आहे आणि धुवत घ्यायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, साधारण 6 ते 7 वेळेस पाण्याने ही नागली मी स्वच्छ धुतली, त्यानंतरच यावरती स्वच्छ पाणी आलेलं आहे। आता ही नागली आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे। नागलीच्या दुप्पट पाणी घालायचं आहे, म्हणजे छान अशी ही नागली आपल्याला भिजवून घ्यायची आहे। बघू शकता यानुसार आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आज सकाळी जर का आपण ही नागली भिजत घातली असेल तर दुसऱ्या दिवशी, आज सकाळी भिजत घातली, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ही नागली मी काढत आहे। म्हणजेच 1.5 दिवसासाठी आपण ही नागली भिजवून घेतलेली आहे। बघू शकता अशा प्रकारे ही नागली भिजली गेलेली आहे। त्यावरती असं लालसर हे पाणी आलेलं आहे। आता यावरचं सगळं पाणी हे काढून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, आता ह्या नागलीमध्ये असलेलं पाणी संपूर्ण आपण हे काढून घेतलेलं आहे। आता एक पाण्याने ही नागली धुवून घ्यायची आहे, म्हणजे नागली आपण भिजत घातलेली होती ना, नागलीला चिकटसरपणा आलेला असतो। असा चिकटसर वास येऊ नये म्हणून त्यासाठी एक पाण्याने ही नागली आपल्याला धुवायची आहे। त्यानंतर खाली चाळण घेतली, चाळणीमध्ये जाड असा कॉटनचा कापड टाकायचा आहे आणि त्या कापडामध्ये ही नागली टाकायची आहे। आता नागली मी आधी स्वच्छ करून घेतलेली होती, नागलीमध्ये खडे वगैरे नाही, नाहीतर नागलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बारीक रेतीसारखे खडे असतात। तर त्यावेळेस काय करायचं, नागली ही ओळसून घ्यायची। आता नागलीमध्ये अजिबात खडे वगैरे नाही, म्हणून मी अशीच ही कापडामध्ये टाकली। त्यानंतर संपूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे। बघू शकता यामध्ये असलेलं पाणी हे संपूर्ण निघालेलं आहे। आता या कापडाची आपल्याला गाठ बांधायची आहे। गाठ बांधत असताना घट्ट गाठ बांधायची आहे, अजिबात सैलसर गाठ ही बांधायची नाही। अशी घट्ट पुचंडी ही बांधून घेतलेली आहे। आता यामध्ये पाणी आहे, संपूर्ण पाणी हे निथळण्यासाठी अशा प्रकारे चाळणीवरतीच हे गाठोडं मी ठेवते आणि त्यानंतर घमेल्याच्या खाली मी रात्रभरासाठी हे गाठोडं झाकून ठेवलेलं होतं। या ठिकाणी थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे। आपण जसं मटकीला मोड वगैरे आणण्यासाठी एखादी झाकून ठेवतो ना वस्तू, तसं हे रात्रभर या मोठ्या भांड्याखाली झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी तुम्हाला दाखवते, हे गाठ सोडायची आहे गाठोड्याची। आणि बघू शकता ह्या नागलीला असे बारीक बारीक छान पांढरे शुभ्र मोड आलेले आहे। त्यानंतर सावलीमध्येच, उन्हामध्ये अजिबात ही वाळत घालायची नाही, तर सावलीमध्येच ही नागली आपल्याला वाळत घालायची आहे। भिजलेली नागली अशा प्रकारे कापडावरती टाकायची आहे आणि ही पसरून घ्यायची आहे। नागली ही पसरत असताना अशा प्रकारे छान अशी पातळसर पसरवा, म्हणजे अगदी लगेच ही सुकते। सुकते म्हणजे ही नागली आपल्याला वाळवायची नाही, अजिबात जास्त सुकवायची नाही। तर आपण ही रात्रभर ओलीच बांधून ठेवलेली होती ना, खूप अशी ही ओलसर आहे।
तर अगदी थोडीशी म्हणजे 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला ही सुकवून घ्यायची आहे आणि सुकवताना सावलीमध्ये सुकवायची आहे. बघू शकता असे हे पांढरे मोड आलेले आहे नागलीला, जवळून सुद्धा तुम्ही पाहू शकता. थोडी सुकल्यानंतर गिरणीमध्ये न्यायची आहे ओलसर असतानाच आणि गिरणीमधून दळून आणायची आहे. बघू शकता ही नागली मी दळून आणलेली आहे. आता हे पीठ गिरणीतून जसं आपण दळून आणतो ना, तसं लगेचच आपल्याला वस्त्रगाळ करायचं आहे. अजिबात वेळ घालवायचा नाही. पीठ हे वस्त्रगाळ करण्यासाठी एखादी पसरट मोठं भांडं घ्यायचं आहे, टप वगैरे, आणि त्याला अगदी पातळसर कापड बांधायचं आहे. ओढणीचा किंवा साडीचा कापड असला तरी सुद्धा चालणार आहे. आणि तो कापड असा घट्ट बांधून घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे हे थोडं थोडं पीठ आपल्याला टाकायचं आहे कापडावरती आणि वस्त्रगाळ करायचं आहे. तर बघू शकता कापडावरती अशा प्रकारे हात फिरवायचा आहे, म्हणजे पीठ छान असं हे चाळलं जाते. आता मैत्रिणींनो, तुमचे जर का नागलीचे पापड हे चिरत असतील किंवा फाटत असतील, त्यावरती मी छान अशी टिप्स सांगते. म्हणजे नागली ही जुनी किंवा नवीन असते. जुनी नागलीचे पापड हे थोडेसे चिरतात. तर ती कशी ओळखायची? तर नागलीचा रंग हा भुरकट असतो, म्हणजे जुनी नागली असली तर, आणि नवीन नागली ही लालसर रंगाची असते, डार्क. आता कोणतीही नागली असू द्या, मी टिप्स तुम्हाला सांगत आहे. त्या टिप्सने तुम्ही जर का पापड केले तर अजिबात एक सुद्धा पापड तुमचा हा चिरणार नाही. 2 किलो नागलीसाठी साधारण अर्धा किलो गहू घ्यायची आहे. आणि गहू जेव्हा आपण नागली ही वाळत घातलेली होती ना, त्यावेळेस ओले करून घ्यायचे आणि कापडामध्ये बांधून ठेवायचे. 10 ते 15 मिनिटासाठी ओले करून कापडामध्ये गहू बांधून ठेवले आणि नागली सोबतच गहू आपल्याला हे पसरून घ्यायचे आहे. आणि गहू हे ओलसर असताना जेव्हा आपण नागली गिरणीमध्ये दळायला नेतो ना, त्यावेळेस नागली सोबत आपल्याला गहू सुद्धा दळायला न्यायचे आहे. आणि ते ओलसर गहू ओलसर नागली हे आपल्याला दोघं सोबत दळून आणायची आहे. कारण नागलीवरती थोडासा घास हे गिरणीवाले मागतातच. तर मग गहू त्यावरती टाकायचे आहे आणि ते गव्हाचं पीठ सुद्धा आपण जसं नागलीचं पीठ चाळून घेतलं ना, त्यानुसारच गव्हाचं पीठ सुद्धा नागलीच्या पिठासोबत चाळून घ्यायचं आहे आणि दोघं पीठ मिक्स करायचं आहे. तर हे नागलीचं पीठ चाळून तयार झालेलं आहे. चला आता पुढच्या कृतीला सुरुवात करू. तर खिशी करायची आहे, म्हणून मी कुकर घेतलेला आहे. आज मी तुम्हाला कुकरमध्ये खिशी करून दाखवणार आहे. आता पीठ घेण्यासाठी एखादी घरातील वाटी किंवा पातेलं तुम्ही घेऊ शकता किंवा मेजरमेंट कप. तर या ठिकाणी मी ग्लास घेतलेला आहे. मी ग्लासच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे प्रमाण दाखवत आहे. कुकरमध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 ग्लास पाणी घातलं. 2 ग्लास पिठाची मी तुम्हाला खिशी करून दाखवणार आहे, म्हणून 2 ग्लास पाणी घातलं. आता साहित्य घ्यायचं आहे. तर ओवा घेतलेला आहे, मीठ घ्यायचं आहे 1 चमचा, यामध्ये चिमूटभर हिंग घेतलेला आहे, 1 चमचा तीळ आणि साधारण अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे. बघू शकता हा पापड खार अशा प्रकारचा असतो. असा दाबला त्याचा चुरा होतो आणि खरखरीत असतो. मिठापेक्षा हा खरखरीत असतो, लगेचच चुरा होत असतो. फक्त एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही साहित्य जवळून सुद्धा आता घेतलेलं साहित्य हे पाण्यामध्ये टाकायचं आहे. हिंग सुद्धा टाकायचं आहे. हिंग जर का नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. कुकर गॅसवरती ठेवलं, झाकण ठेवायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलं. पाण्याला उकळी आलेली आहे. मस्त पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या ग्लासाने आपण पाणी घेतलेलं होतं ना, त्याच ग्लासाने पीठ सुद्धा घ्यायचं आहे आणि घेतलेलं पीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे. 2 ग्लास पाणी होतं ना, म्हणून 2 ग्लास पीठ या पाण्यामध्ये टाकलं. गॅसची फ्लेम मोठीच आहे. मोठ्या फ्लेमवरतीच या पिठावरती पाणी अशा प्रकारे येऊ द्यायचं आहे. अजिबात पीठ मिक्स करण्याची घाई करायची नाही पाण्यामध्ये. बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण पिठावरती हे पाणी येत आहे. गॅसची फ्लेम मोठी असली ना, अगदी लगेचच पिठावरती पाणी येतं. वाटल्यास 2 ते 3 छिद्रे करून घ्यायचे, म्हणजे अगदी सहज पटकन पाणी येईल. संपूर्ण हे पाणी आलेलं आहे पिठावरती. आता गॅस कमी करायचा आहे. अगदी थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. संपूर्ण पाणी हे आलेलं आहे पिठावरती. त्यानंतर एरणं घ्यायचं आहे. एरणं जर का तुमच्याकडे नसेल तर मग लाटण्याचा वापर करा. लाटणं घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही खिशी आपल्याला एरायची आहे. म्हणजेच या पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं आहे. गॅस मात्र अगदी कमीच केलेला आहे. कमी गॅसवरतीच पीठ आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे.
बघू शकता अशा प्रकारे हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. जर का गॅसवरती जमत नसेल व्यवस्थित पीठ मिक्स करायला, तर गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि कुकर हे खाली उतरून घ्यायचं आहे गॅसच्या खाली आणि व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, हे माझ्या माहेरचं किचन आहे. सध्या उन्हाळ्याच्या मुलांना सुट्ट्या आहे म्हणून मी माहेरी गेली आणि 2-4-8 दिवस माहेरी असतानाच मी हे पापड नागलीचे माझ्या माहेरी म्हणजे आईकडे वहिनीच्या मदतीने, आईच्या मदतीने मी हे पापड करून घेत आहे. तर ही खिशी मुलांना सुद्धा आवडते म्हणूनच दर्शन सुद्धा माझा मुलगा मध्ये मध्ये लुडबुडत आहे. घरी सुद्धा त्याचं तसंच असतं आणि माहेरी सुद्धा तेच असतं लहान मुलांचं. तुमची मुलं करतात की नाही असे मध्ये मध्ये लुडबुड, मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी स्मूथ ही खिशी आपण एरून घेतलेली आहे. यामध्ये एक सुद्धा गाठ नाही आणि कुठेही कोरडं पीठ सुद्धा दिसत नाही. व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर लाटण्याला किंवा जो आपण घोट्या वगैरे घेतलेला असतो म्हणजेच हे लाकडी काडी, त्याला हे चिटकलेलं पीठ संपूर्ण काढायचं आहे आणि झाकण लावायचं आहे. गॅसची फ्लेम चालू करायची आहे. गॅस मात्र चालू केल्यानंतर अगदी कमी करायचा आहे. अजिबात मीडियम किंवा मोठी गॅसची फ्लेम ठेवायची नाही. गॅस अगदी कमी आहे. एक वाफ कुकरमध्ये भरू द्यायची आहे आणि साधारण सांगायचं झालं तर 6 ते 7 मिनिटांसाठी कमी गॅसवरती हे कुकर अशाच प्रकारे राहू द्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद केला आणि खिशी ही मस्त अशी शिजलेली आहे. त्यानंतर एक ओलसर रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा, पिळून घ्यायचा आहे घट्ट आणि त्या ओलसर कापडावरती ही खिशी टाकायची आहे किंवा तुम्ही प्लास्टिक पेपर सुद्धा घेऊ शकतात, पॉलिथिन वगैरे, पण गरम खिशी असल्यामुळे प्लास्टिकच्या पेपरमध्ये नका घालू. अशा प्रकारे ओलसर कापड करून घ्या आणि ओल्या कापडामध्ये ही खिशी अशा प्रकारे साधारण अर्ध्या ते 1 मिनिटासाठी स्मूथ करून घ्या. खिशी अगदी स्मूथ झालेली आहे म्हणून जास्ती चोळायची सुद्धा गरज भासत नाही. बघू शकता काही वेळासाठी फक्त ही खिशी अशा प्रकारे करून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या खिशीच्या लाट्या करायच्या आहे. आता आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे, मीडियम, थोडासा मोठा किंवा लहान, त्यानुसार लाट्या करायच्या आहे. लाट्या करत असताना हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. या पापडला जास्त तेलाचा वापर करायचा नाही. तेल जास्त वापरलं ना काय होतं ना, डब्यामध्ये आपण जेव्हा भरून ठेवतो ना, डबा ओपन केल्यानंतर तेलकट वास येतो. म्हणून अगदी 1 ते 2 थेंब फक्त तेलाचा वापर करून लाट्या करायच्या आहे आणि त्यानंतर हे पापड आता आम्ही करून घेतो. पापड करण्यासाठी आई सुद्धा आहे मदतीला आणि वहिनी सुद्धा आहे. हे पापड मी पुरी मेकरवरती आम्ही करून घेत आहात. तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर तुम्ही ताटावरती पोळ्या लाटण्याच्या लाटण्याने सुद्धा हे पापड लाटू शकता. कशा प्रकारे लाटू शकता ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर मैत्रिणींनो, आता ह्या अशा प्रकारे मी लाट्या करून घेते आणि ह्या ज्या वहिनी आहेत त्या दाबून घेत आहेत पुरी प्रेस मशीनवरती. खाली प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे, आतमध्ये लाटी ठेवायची आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी छान असा पातळसर मस्त भराभर हे पापड होत असतात. अशाच प्रकारे संपूर्ण पापड मी करून घेते. काही खिशा करायच्या आहे आणि पुन्हा सेम तीच प्रोसेस करून आपल्याला संपूर्ण पिठाच्या खिशा करून पापड करायचे आहे. तर मैत्रिणींनो, हे पापड करण्यासाठी जास्त उन्हाची सुद्धा गरज भासत नाही. घरामध्ये सुद्धा पंख्याच्या हवेखाली हे पापड सहज वाढतात. अजिबात उन्हात जायची गरज नाही. घरामध्येच खाली प्लास्टिकचा मोठा पेपर असा आथरून घेतलेला आहे किंवा तुम्ही कापड वगैरे आथरू शकता आणि त्यावरती हे पापड झालेले टाकायचे आहे. अगदी पटकन हे सुकतात. आता जर का तुमच्याकडे पुरी प्रेस मशीन नसेल तर मग ताटाला थोडंसं अगदी तेल लावायचं आहे आणि हे पोळ्या लाटण्याचंच लाटणं घेतलेलं आहे. जर का प्लेन लाटणं असेल तुमच्याकडे, त्या लाटण्याचा सुद्धा वापर करू शकता, पण प्रत्येकाच्याचकडे पापड लाटण्याचे लाटणं हे नसतात. मात्र पोळ्या लाटण्याची म्हणजे चपाती लाटण्याचे लाटणे हे प्रत्येकांकडे असतात, म्हणून त्याच लाटण्याने मी या ठिकाणी तुम्हाला पापड लाटून दाखवत आहे. तर बघू शकता, लाटी घेतल्यानंतर अशा प्रकारे हा पापड आपल्याला लाटायचा आहे. खिशी ही छान शिजली ना, पापड छान लाटला जातो आणि पापड कुठे फाटत नाही, तळा जात नाही, पापडला रंग सुद्धा छान येतो. अशा प्रकारे हळूहळू गोलाकारामध्ये फिरवत हा पापड आपल्याला लाटायचा आहे. आता ज्यानुसार लाटी घेतली असेल आपण त्यानुसार थोडासा मोठा, मीडियम किंवा लहान हा पापड होतो. तर या ठिकाणी मी मीडियम साईजचे हे पापड करत आहे. खूप लहान सुद्धा नाही आणि खूप मोठे सुद्धा नाही. तर बघू शकता, बोलता बोलता मध्येच पापड हा पूर्णपणे लाटून झालेला आहे. असा छान पातळसर आपण हा पापड लाटून घेतलेला आहे.
आता हा चिटकलेला पापड कशा प्रकारे काढायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तुम्हाला जर का अशा प्रकारचे पापड लाटायचे नसतील तर खाली प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे, लाटी ठेवायची आहे, वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। तसे सुद्धा हे पापड छान असे लाटले जातात। तुम्ही जर का संपूर्ण पापड हे ताटावरतीच करत असाल तर एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि पाण्यामध्ये थोडंसं तेल टाका, म्हणजे तेल पाण्याचे हे पापड छान होतात। अशा प्रकारे हा पापड काढला का छान असा निघतो, कुठेही पापड फाटत नाही। बघू शकता किती पातळसर हा पापड झालेला आहे आणि अशा प्रकारे हा वाळत घालायचा। अशा प्रकारे संपूर्ण पापड हे करून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, हे पापड मी माझ्या माहेरी केलेले आहे आणि आता माहेरून मी आलेली आहे माझ्या घरी। तर आता हे पापड मी तुम्हाला माझ्या किचन मध्ये तळून दाखवणार आहे, कशा प्रकारे झालेस तर आपण बघूया। पापड मी काढते। बघू शकता मैत्रिणींनो, हे झालेले आपले मस्त असे नागलीचे पापड। पापडला रंग सुद्धा खूप छान असा आलेला आहे आणि एकही पापड अजिबात फाटत नाही। असे चविष्ट आणि बनवायला सोपे हे पापड कशा प्रकारे करायचे याची रेसिपी आपण आज बघत आहोत। रेसिपी बनवायला अतिशय साधी सोपी आहे। तुम्ही जर का नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट हे पापड करू शकाल। आता हे पापड आपले मस्त असे झालेले आहे। तर आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे। बघू शकता पापड किती छान असे झालेले आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान असे पापड होतात। एकदा तुम्ही कराल ना कधीच पापड हे विकत घेणार नाही। आता हे असे मस्त चमकदार पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। पापडची साईज सुद्धा पाहू शकता तुम्ही, जारामध्ये हा पापड ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला पापडची साईज सुद्धा कळावी। आता तेलामध्ये पापड सोडला आणि बघू शकता पापडची साईज तळल्यानंतर सुद्धा 3 ते 4 पटीने हा पापड नक्कीच फुललेला आहे। बघू शकता सुरुवातीची साईज आणि आत्ताची साईज अगदी कढई भरून हा पापड झालेला आहे। असा हा पापड तळलेला मस्त मसाला पापड सुद्धा आपण करू शकतो। यावरती बारीक चिरलेला टोमॅटो वगैरे कापायचं, कोथिंबीर टाकायचं, चाट मसाला टाकायचा, बारीक शेव टाकायचे आणि मस्त चटपटीत चवीला छान असे पापड लागतात। अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड हे तळून दाखवते। तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे तळले जातात। तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच करून पहा। घरच्या कमी बजेटमध्ये मस्त असे चविष्ट आणि अगदी फ्रेश हे पापड आपल्याला सहज करता येतील एवढ्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत बघत आलातच पापडची, तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आपले देवदर्शन किचन चॅनल हे तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी माझ्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर मंडळी, वाट कसली बघता, चला मग पटकन सबस्क्राईब आणि लाईक करा। बघू शकता अशा प्रकारे मी काही पापड हे तळून दाखवलेले आहे। पापडची आधीची साईज सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तळल्यानंतरची साईज सुद्धा पाहू शकता आणि रंग सुद्धा पापडला मस्त असा आलेला आहे। एक सुद्धा पापड कुठेही चिरत नाही। बघू शकता हा न तळलेला पापड आणि हा तळलेला पापड 4 ते 5 पटीने जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल इतपत हे पापड फुललेले आहे आणि मस्त असे खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे पापड होत असतात आणि अजिबात तेलकट नाही। चवीला अप्रतिम, बनवायला सोपे आणि खायला पौष्टिक असे हे पापड तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।